साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। वैशाख शुद्ध पंचमी 21 एप्रिल 2026 श्री आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त पूर्व विभाग श्रीराम मंदिर दाजीपेठ सोलापूर येथे भक्तिभावाने साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या श्री गणेश पंचरत्न स्तोत्र, कल्याण वृष्टीस्तव, शिव पंचाक्षर नक्षत्रमाला स्तोत्र, लक्ष्मी नृसिंह करुणार स्तोत्र आणि श्रीराम भुजंग प्रयाग स्तोत्र यांच्या सामूहिक पठणाने झाली। या प्रसंगी सोलापूर शहर संघचालक राजेंद्र काटवे यांच्या हस्ते आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। मंदिराचे विश्वस्त व उद्योजक गोवर्धन चाटला यांनी प्रास्ताविक करताना आद्य शंकराचार्य यांच्या अद्वैत तत्वज्ञानाचा उहापोह केला। ब्रह्म सत्यम जगन मिथ्या या सिद्धांताचे प्रतिभासिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक सत्य या 3 स्तरांद्वारे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देत शंकराचार्यांनी दिलेली जीवनदृष्टी अधोरेखित केली। तसेच शंकराचार्यांनी स्थापलेल्या षण्मत परंपरेद्वारे विविध उपासना मार्गांमध्ये एकत्वाचा संदेश दिला असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी कांची येथील कांची कामकोटी पीठ परंपरेचे महत्त्व सांगत पीठाचे 70वे पीठाधिपती शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या मार्गदर्शनानुसार मंदिरात श्रीराम भुजंग प्रयाग स्तोत्र फलक स्थापनेचा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली। या उपक्रमातून भक्ती, कर्म आणि ज्ञान या त्रिसूत्रीचा सुंदर संगम घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मंदिराचे नूतन अध्यक्ष व उद्योजक श्रीनिवास सामलेटी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली। प्रमुख पाहुणे राजेंद्र काटवे यांनी आपल्या मनोगतातून भजन, कीर्तन, स्तोत्र पठण याचे महत्त्व सांगून जीवनात चांगले संस्कार अंगीकारण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या शेवटी श्रीनिवास सामलेटी यांनी मंदिराच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। यावेळी मंदिराचे विश्वस्त भूपती सामलेटी, दयानंद कोंडाबत्तीन, उपाध्यक्ष दत्ता श्रीराम, सचिव शिवा कोंडाबत्तीन, श्रीहरी मॅकल, व्यंकटेश चिलका, योगेश मॅकल, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, विवेक दासरी, शिवकुमार मेरगू, महेश कोडम, राजू अडम, दयानंद कारंपुरी, तिप्पण्णा मुदगुंटी, लक्ष्मी चाटला, मसाई चाटला आदी मान्यवर उपस्थित होते।